नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे PR डिकोड यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचेल. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 बालमानसशास्त्र म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी विषयी आपण अतिसंभाव्य क्वेश्चन आणि आन्सर पाहणार आहोत. येणाऱ्या 28 जूनला जे पेपर होणार आहे TETचे, त्याची तयारी करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, खालील अपेक्षांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे? तर पहा, ह्याचे ऑप्शन पाहणार आहोत आपण. पहिला ऑप्शन आहे, शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागते. दुसरा ऑप्शन आहे, साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे. तिसरा आहे, शिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही. आणि चौथा ऑप्शन आहे, मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. तर सांगा बरं, कोणता आक्षेप हे असत्य आहे बालोद्यान पद्धतीवर? तर पहा, ह्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी, मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. पहा, प्रश्न क्रमांक 2 पाहणार आहोत. खालीलपैकी कोणते विधान बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवते? आता हा प्रश्न TET 2014ला येऊन गेलेला आहे पेपर 2 मध्ये. आणि ह्या आधीचा पण जो क्वेश्चन होता, पहिला क्वेश्चन, तो पण 2014 मध्ये पेपर 1ला येऊन गेलेला आहे. तर चला ह्याचे ऑप्शन पाहूयात. ऑप्शन ए आहे, बालोद्यान पद्धतीत ज्ञानेंद्रिय शिक्षणावर भर दिला जातो. ऑप्शन 2 आहे म्हणजेच बी, मॉन्टेसरी पद्धतीत 21 ते 2 ते 6 वयोगट शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तिसरा आहे, बालोद्यान पद्धतीत शैक्षणिक साधनांवर भर दिला जातो. आणि चौथं म्हणजे डी ऑप्शन आहे, मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर काय केला जातो? भर दिला आहे. तर सांगा ह्याचं योग्य उत्तर काय आहे? कोणते विधान आहे जे की बालोद्यान पद्धती आणि मॉन्टेसरी पद्धती यातील फरक दर्शवते? ओके, तर पहा, ह्याचं योग्य आन्सर आहे, मॉन्टेसरी पद्धती वैयक्तिक शिक्षण व कृतीवर काय करते? भर दिला आहे. म्हणजेच नैसर्गिक शिक्षणावर त्यांनी काय केलेलं आहे? भर दिला आहे. कोणी दिलं आहे? मॉन्टेसरी पद्धतीमध्ये. चला पुढील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3, मानसशास्त्र म्हणजे काय? पाहूयात ह्याचे खालील ऑप्शन. नंबर 1 म्हणजेच ए, मुलांच्या शारीरिक वाढीचा अभ्यास. बी, मुलांच्या मानसिक वाढीचा अभ्यास. सी, मुलांच्या शैक्षणिक विकासाचा अभ्यास. डी, मुलांच्या सामाजिक विकासाचा अभ्यास. सांगा बरं, मानसशास्त्र म्हणजे काय असेल? कशाचा अभ्यास केला जातो मानसशास्त्रामध्ये? सिंपल लॉजिक आहे, मानसशास्त्रामध्ये मानसिक वाढीचा अभ्यास म्हणजेच मुलांच्या काय तर मानसिक वाढीचा अभ्यास केला जातो. समजलं? पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 4, कोणत्या वयात मुलांचे विचार करण्याचे कौशल्य विकसित होते? सांगा बरं, असं कोणतं वय आहे ज्या वयामध्ये मुलांचे विचार करण्याचे काय असायचे कौशल्य ते विकसित होते? पाहूया त्याचे ऑप्शन. ए, 0 ते 2 वर्ष. ऑप्शन क्रमांक बी, 12 ते 4 वर्ष. ऑप्शन क्रमांक 3, 4 ते 6 वर्ष. ऑप्शन क्रमांक 4, 6 ते 8 वर्ष. सांगा बरं, कोणतं वयोगट असेल असा ज्यामध्ये मुलांचे विचार करण्याचे कौशल्य विकसित होते? तर पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 4 ते 6 वर्ष. 4 ते 6 वर्ष वयात मुलांचे विचार करण्याचे कौशल्य काय होते तर विकसित होते. आता जी मुले 4 ते 6 या वयोगटातील आहे त्यांचे काय आहे तर विचार करण्याचे कौशल्य विकसित झालेले आहेत. पहा पुढील प्रश्न क्रमांक 5, बालमानसशास्त्राचा प्राथमिक हेतू कोणता आहे? प्राथमिक हेतू बालमानसशास्त्राचा. चला पाहूया त्याचे ऑप्शन. ऑप्शन क्रमांक ए, मुलांच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास. ऑप्शन क्रमांक बी, मुलांच्या भावनिक विकासाचा अभ्यास. तसेच ऑप्शन क्रमांक सी, मुलांच्या शारीरिक विकासाचा अभ्यास. आणि शेवटचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक डी, मुलांच्या सामाजिक कौशल्यांचा अभ्यास. तर पहा, प्राथमिक हेतू काय असेल बालमानसशास्त्राचा? ह्याचा आन्सर कमेंटमध्ये करा. चला आता पाहूया ह्याचा आन्सर. ऑप्शन क्रमांक बी,
मुलांच्या भावनिक विकासाचा अभ्यास. बालमानसशास्त्राचा प्राथमिक हेतू काय असतो? मुलांच्या भावनिक विकासाचा अभ्यास. समजलं? पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 6. बालमानसशास्त्र स्व म्हणजे काय? जे बालमानसशास्त्र आहे त्यामध्ये स्व म्हणजे काय? पाहूयात ह्याचे ऑप्शन क्रमांक ए, मुलांच्या सामाजिक कौशल्यांचा अभ्यास. ऑप्शन क्रमांक बी, मुलांच्या आत्मसमर्पणाचा अभ्यास. ऑप्शन क्रमांक सी, मुलांच्या स्वतःच्या भावना ओळखणे. आणि ऑप्शन क्रमांक डी, मुलांच्या शारीरिक स्वास्थ्याचा अभ्यास. काय असेल बालमानसशास्त्रामध्ये स्व म्हणजे काय? तर पहा, ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं ऑप्शन वाटतंय? कौशल्य स्व होऊ शकतं का? आत्मसमर्पणाचा अभ्यास, स्वतःच्या भावना का शारीरिक स्वास्थ्याचा अभ्यास? तर पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मुलांच्या स्वतःच्या भावना ओळखणे. स्व म्हणजे काय? मुलांच्या स्वतःच्या भावना ओळखणे, असं बालमानसशास्त्रामध्ये. समजलं? पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 7. बालकांच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? पाहायचे ऑप्शन क्रमांक ए, जीवशास्त्र. बी, समाजशास्त्र. सी, मानसशास्त्र. डी, अर्थशास्त्र. सांगा बरं, बालकांच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? त्यांचे जे भौतिक विकास आहे याचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? तर पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मानसशास्त्रामध्ये केला जातो. बालकांच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात? तर मानसशास्त्रात केला जातो. पुढील क्वेश्चन 8 नंबर पहा, बालमानसशास्त्र या शाखेचा अभ्यास कोणत्या वयातील मुलांसाठी केला जातो? म्हणजे बालमानसशास्त्र जे आहे या शाखेचा अभ्यास कोणतं वयोगट आहे, म्हणजे कोणत्या वयातील मुले आहेत त्यांच्यासाठी आपण करतो किंवा केला जातो अभ्यास? तर पाहूयात ह्याचं ऑप्शन ए, नवजात बालक. बी, बालवयीन मुले. सी, किशोरवयीन मुले. आणि डी, प्रौढ मुले. तर पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बालवयीन मुले. बालमानसशास्त्र या शाखेचा अभ्यास बालवयीन मुले या वयातील मुलांसाठी केला जातो. पुढील क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन क्रमांक 9. बालमानसशास्त्र या शाखेचा मुख्य उद्देश काय आहे? म्हणजेच या शाखेचा बालमानसशास्त्र जी शाखा आहे याचा मुख्य उद्देश काय आहे हे खाली ऑप्शनप्रमाणे पाहूयात. ऑप्शन क्रमांक ए, मुलांचे मानसिक स्वास्थ्य. ऑप्शन क्रमांक बी, मुलांचे शारीरिक स्वास्थ्य. ऑप्शन क्रमांक सी, मुलांचे शैक्षणिक स्वास्थ्य. आणि ऑप्शन क्रमांक डी, मुलांचे सामाजिक स्वास्थ्य. तर विद्यार्थी मित्रांनो, काही मराठीच टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तुम्हाला तर माहिती, एवढं सगळं टायपिंग करायचं म्हटलं थोडीफार तरी चूक होणारच टायपिंगमध्ये. तर पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुलांचे मानसिक स्वास्थ्य. बालमानसशास्त्र या शाखेत मुख्य उद्देश काय असतो? काय आहे तर मुलांचे मानसिक स्वास्थ्य. मस्तक ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास डॅश म्हणजेच काय होते? तर पहा, खालील ऑप्शन ए, व्यक्तीची वृद्धी वाढते. बी, व्यक्तीच्या वर्तनात अस्थिरता वाढते. सी, शरीराची अस्ताव्यस्त वाढ होते. ऑप्शन क्रमांक डी, व्यक्तीची कामवासना वाढते. तर सांगा बरं, जी मस्तक ग्रंथी आहे त्यातून स्रवणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास काय होते? तर ऑप्शन क्रमांक सी ह्याचं बरोबर उत्तर आहे, शरीराची अस्तावस्था जी आहे त्याच्यात काय होते? वाढ होते. पहा, प्रश्न क्रमांक 11. वृक्कस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? आता विद्यार्थी मित्रांनो, इथे काही मराठी टायपिंगमध्ये मिस्टेक झालेला आहे आणि हा प्रश्न TET 2021मध्ये पेपर 1मध्ये येऊन गेलेला आहे. तर पहा, ह्याचे खालील ऑप्शन आपण पाहूयात. ऑप्शन क्रमांक ए, पुरुषत्व दिसून येते. ऑप्शन क्रमांक बी, स्वास्थ्य जाणवते. ऑप्शन क्रमांक सी, व्यक्ती अशक्त दिसते. आणि ऑप्शन क्रमांक डी, व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते. आता वृक्कस्थ ग्रंथीतून जो पाझरणारा ॲड्रेनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास काय होते? तर ह्याचं योग्य उत्तर आहे, व्यक्तीचे अशक्त दिसते. व्यक्ती काय करते? तर अशक्त दिसू लागते आपल्याला. ऑप्शन क्रमांक सी ह्याचं
बरोबर उत्तर आहे. जर ॲड्रेनालिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास त्या व्यक्तीचं काय होतं, अशक्त प्रमाण दिसून येतं. पहा प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या स्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अतिउत्साह दाखवतात? ओके, म्हणजे असा कोणता स्राव आहे ज्याच्यामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक म्हणजे वाढल्यास मुलांच्या वर्तनात काय होतं, अतिउत्साह दिसून येतो? तर पाहूया त्याचे ऑप्शन. क्रमांक ए कार्टिसान, ऑप्शन क्रमांक बी ॲड्रेनालिन, ऑप्शन क्रमांक सी इन्सुलिन आणि ऑप्शन क्रमांक डी थायरॉक्सिन. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिन या स्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याबरोबरच त्याचे प्रमाण अधिक झाल्यास म्हणजेच वाढल्यास मुले काय करतात, वर्तनात अतिउत्साह दाखवतात. पाहूयात प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? म्हणजे असा कोणता मानसशास्त्र आहे ज्याने अनुवंशासंबंधी काय केलं, संशोधन केलं आणि त्याचे नियम देखील मांडले आहेत? आता हा प्रश्न TET 2018 मध्ये पेपर 1 मध्ये येऊन गेलेला आहे. अतिसंभाव्य प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनो. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि वारंवार पहा. चला ह्याचे ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए गाल्टन, ऑप्शन बी गॅग्रोन मेंडेल, ऑप्शन सी RC ट्रायल आणि ऑप्शन डी पियाजे. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रेगॉर मेंडेल. या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी काय केले, संशोधन करून अनुवंशाचे नियम देखील मांडलेले आहेत. पाहूयात प्रश्न क्रमांक 14. कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? तर पहा हा प्रश्न TET 2018 देखील पेपर 1 मध्ये येऊन गेलेला आहे. तर ह्याचे ऑप्शन पाहूयात आपण. ए या व्यक्तीला भूक लागत नाही, ऑप्शन बी या व्यक्ती अस्थिर असतात, ऑप्शन सी या व्यक्ती महत्वाकांक्षी नसतात, ऑप्शन डी या व्यक्ती झोपळ असतात. आता कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये काय होते, तर ऑप्शन क्रमांक बी ह्याचं योग्य उत्तर आहे. या व्यक्ती अस्थिर असतात, हे लक्षण काय ते दिसून येते. तर ऑप्शन क्रमांक बी ह्याचं बरोबर उत्तर आहे. पाहूयात ह्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न क्रमांक 15. एखादी व्यक्ती महत्वाकांक्षी होण्यामागे स्रवणारा थायरॉक्सिन हा स्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमधून स्रवतो? आता हा देखील प्रश्न 2016 मध्ये TETच्या पेपर 1 मध्ये येऊन गेलेला आहे. त्याचे खालील ऑप्शन पाहूयात आपण. ऑप्शन क्रमांक ए मस्तक ग्रंथी, ऑप्शन क्रमांक बी वृकस्थ ग्रंथी, ऑप्शन क्रमांक सी कंठ ग्रंथी आणि ऑप्शन क्रमांक डी जनन ग्रंथी. तर पहा बरं, एखादी व्यक्ती महत्वाकांक्षी होण्यामागे स्रवणाऱ्या थायरॉक्सिन हा स्राव खालीपैकी कोणत्या ग्रंथीमधून स्रवतो? तर कंठ ग्रंथीतून स्रवतो. ऑप्शन क्रमांक सी ह्याचं बरोबर उत्तर आहे. कंठस्थ म्हणजे कंठ ग्रंथी. समजलं? तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 15 क्वेश्चन भाग 2 मधले घेतलेले आहेत. यामध्ये आपण बालमानसशास्त्र म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी आणि बालविकास म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट हे दोन्ही टॉपिक आपण ह्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.